थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, सातत्यानं जरांगे पाटील यांच्याकडून आवाहन केलं जात आहे, मुंबई मोकळी करा, ट्रॅफिक जाम करू नका, सरकारनं आपल्याला सहकार्य केलं, आपण आता सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे। या आवाहनाला काही प्रतिसाद दिला जातोय का या ठिकाणी? नक्कीच लागवी। जर आता सध्या आपण इकडं परिस्थिती पाहिली तर इथं सगळीकडे आपल्याला ते मराठा आंदोलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते आलेले आहेत। हा सगळा जर सगळा परिसर पाहिला तर इथे सगळा पूर्णपणे चक्का जाम झालेला आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच शांततेत आंदोलन करणार अशा प्रकारे मनोज जरांगे यांनी देखील सांगितलं होतं आणि हा आंदोलन सध्या शांततेतच सुरू आहे। अजूनही सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत, घोषणाबाजी करतात। आपल्याला जी मराठा आरक्षणाची जी त्यांची मागणी होती ती सातत्याने त्यांनी धरून ठेवलेली आहे। अजूनही शासकीय दरबारातून किंवा शासनाकडून कोणतेही निरोप जो आहे तो अजून आलेला नाही, त्याच्यामुळे त्याची वाट हे सगळे आंदोलक पाहताना आपल्याला इथं पाहायला मिळतात। लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सुटावा यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाने हे आंदोलन पुकारलेले आहे। जरी त्यांना एक दिवसाचं हे परवानगी देण्यात आली असली तरी सध्या जी परिस्थिती दिसते त्यातून मराठा आंदोलक जे आहेत ते मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशा सगळा पवित्र आपल्याला इथं पाहायला मिळतोय। आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते सगळ्या रस्त्यावरती मराठा आंदोलक असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून जर पाहिलं तर जरांगे पाटील थोड्या वेळापूर्वी आंदोलन उपोषणाच्या स्थळी पोहोचलेले आहेत। त्यांनी देखील आपल्या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते शांततेत आंदोलन करण्या सगळ्या संदर्भात आवाहन केलेलं आहे आणि त्या प्रकारे आता मुंबईमध्ये आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। अजूनही नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, इकडचे जे आंदोलक आहेत ते लोकल ट्रेनच्या माध्यमातून CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचतात आणि आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। आणि आता जर हा सगळा परिसर पाहिला, मुख्य मुंबई म्हणजे कुलाबाच्या दिशेने जाणारे सगळे रस्ते असतील किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथून दादरच्या इथे जाणारे सगळे रस्ते असतील, हे सध्या सगळे पॅक झालेले आहेत। सगळीकडे आपल्याला हे मराठा आंदोलक मिळतात, त्याच्यामुळे अगदी उमेश, जी परिस्थिती CSMT स्टेशन बाहेर तीच परिस्थिती ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।